बुद्ध पौर्णिमेनिमित्त कामगार नगर सावित्रीबाई फुले वसाहत पंचवटी नाशिक येथे नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या निधीतून भव्य महाबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न झाला। तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुरेश नेटावटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडी कामगार नगर परिसरात भव्य रथयात्रा काढून मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्थायी समिती माजी सभापती उद्धव निमसे यांच्या शुभ हस्ते फीत कापड महाबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा आणि तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने बुद्ध वंदना करून प्रार्थना करण्यात आली। या शुभ प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश खेताडे, पूनम सोनवणे, राष्ट्रीय दलित पॅंथर संस्थापक नानासाहेब भालेराव, वंचित बहुजन आघाडी नाशिकचे प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, छावा जिल्हाप्रमुख राजेंद्र वागले, आरपीआय नेते जगदीश काळे, विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अनिल मोरे, तुकाराम येडे, संतोष जगताप, विठ्ठल पगारे, वैभव ठाकरे, साहेबराव वाळवंते, रमेश मुंढे, सिद्धार्थ वाघमारे, भानुदास शिंदे, मुंजा पाटेकर तसेच बुद्ध विहार बांधकाम कॉन्ट्रॅक्टर सागर हिंगमेरे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मित्रमंडळ तसेच सावित्रीबाई फुले वसाहत बीडी कामगार नगर परिसरातील महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आलेल्या सर्व समाज बांधवांनी खीरदान लाभ घेतला आहे। आज या ठिकाणी सर्व माझ्या धम्म बांधवांना आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त खरंच सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू तसेच माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे अशा थोर महान पुरुषांना अभिवादन करते। तसेच या ठिकाणी आपल्या पंचवटी पूर्व विभागाचे लोकप्रिय आमदार राहुल भाऊ डिकले यांनी आपल्या सावित्रीबाई फुले वसाहतीमध्ये 30 लाख निधी देऊन अतिशय सुंदर असं बुद्ध विहाराची स्थापना या ठिकाणी केली। भाऊंच्या मनापासून खरोखरच धन्यवाद व्यक्त करते की आज आमदार झाल्यानंतर प्रत्येक जाती धर्माचा विचार करून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या निधीचं डिवायडेशन या ठिकाणी केलं आणि खरोखरच भाऊ असे लोकप्रिय आमदार आणि सर्व गुण संपन्न आमदार आपल्याला या ठिकाणी लाभले, त्याबद्दल आमदारांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि येणाऱ्या सर्व माझ्या धम्म बांधवांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध। यांच्या निधीतून महाबोधी बुद्ध विहारचं लोकार्पण सर्वांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राहुल भाऊ डिकले यांच्या माध्यमातून बीडी कामगार नगर येथे सावित्रीबाई वसाहतीमध्ये बुद्ध विहाराचं लोकार्पण झालं आणि अतिशय उपयोगी असं सभागृह या ठिकाणी निर्माण झालं। त्याबद्दल आमच्या प्रभाग क्रमांक 2च्या वतीने सर्व महिला भगिनी बांधवांच्या वतीने राहुल भाऊ डिकलेंचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या माध्यमातून अशीच विकास कामं आणि निधी आमच्या भागाला मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नाशिककरांना बुद्ध जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नाशिक